नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टामध्ये चालू असलेला खटला फास्ट ट्रॅक मार्गे आणण्याची गरज आहे. शिवाय या प्रश्नी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. बेळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यामध्ये एक मत असून महाराष्ट्र सरकारकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे बेळगावातील वीर सौध येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी 1924च्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार आसिफ सेठ, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आदी मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी स्वराज्य, सुराज्य व स्वच्छ सुंदर भारत निर्माण करण्याची शपथ घेतली. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन बेळगावात झाले याचा आपल्याला अभिमान आहे असे मत आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केले. इथूनच स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र झाला. देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे नेहमी स्मरण ठेवावे. बेळगावात अधिवेशन काळामध्ये विशेष कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेनसे यांना महात्मा गांधी विचार मंच गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने आज बुधवार महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात सदर सत्कार समारंभ पार पडला. या समारंभाच्या केंद्रस्थानी उपस्थित कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी सत्कारमूर्ती कॉम्रेड कृष्णा मेनसे व मये समितीचे सरचिटणीस मालोजीराव आष्टेकर यांनी सीमा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार यांनी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी स्वागतासाठी सीमा भागातील मराठी जनता तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने आज बुधवारी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा मेगा रक्तदान शिबिर पार पडले. बेळगाव शहरातील कॅम्प येथील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरामध्ये बेळगाव, निपाणी, सौदलगा, रायबाग, खानापूर येथील जवळपास 200हून अधिक संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले. रक्त संकलनासाठी केएलई हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. या शिबिराचे उद्घाटन निरंकारी मिशन बेंगलोरचे झोनल इन्चार्ज सुनील रातराजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी तरुण भारतशी बोलताना ते म्हणाले की रक्ताला पर्याय नाही. रक्तदान ही सर्वात मोठी मानवसेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी बेळगाव झोनमध्ये मिशनद्वारा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. एकाचे रक्त दुसऱ्याला दिल्यामुळे तो आपला रक्ताचा भाऊ होतो. त्यामुळे प्रत्येकाने सर्वांशी नम्रतेने वागायचे असे त्यांनी सांगितले. खानापूर तालुक्यातील लोंढा वनक्षेत्राच्या विभागातील मोहिते शेत या ठिकाणी खवल्या मांजराची तस्करी करून विकण्यात येत असताना दोघांना धोंडा वनक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. खवले मांजर विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली होती. लोंढा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून सतर्क होते. खानापूर विभागाचे वनाधिकारी सुनीता निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढा विभागाचे आरएफ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. एकूण 4 जण होते, मात्र त्यातील 2 जण जंगलामध्ये पळून जाण्यात यशस्वी आले तर दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. खवले मांजरही ताब्यात घेण्यात आलं असून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय सुनीता निंबर्गी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. संकेश्वर जेवर्गी राज्य महामार्गाजवळ एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आला.
चिक्कोडी येथील सुप्रसिद्ध ग्रॅनाइट व्यापारी फैरोज बडगावी वय 40 असं त्यांचं नाव आहे. जैनापूर गावाच्या हद्दीमध्ये आज बुधवारी त्यांच्या कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली असून चालकाच्या सीटवर असलेला व्यक्ती पूर्णपणे जळाला आहे. सदर घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय. या कारला राज्य महामार्गावर आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून बुधवारी दुपारी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन कारची तपासणी केली. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे 8व्या कित्तूर विजय उत्सव 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी साजरा करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. बेंगळूर येथील विधानसौधसमोर आज बुधवारी कित्तूर विजया ज्योतीची घोषणा करून महोत्सवाचे पोस्टर अनावरण केले. त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की 1824 मध्ये कित्तूर राणी चेन्नम्मा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि त्या विजयी झाल्या. या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सरकार विजय साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाषावार प्रांत रचनेपासून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगावसह सीमावासीय आजपर्यंत लढत आहेत. 67 वर्षे झाली आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. पण हल्ली महाराष्ट्र मात्र सीमा प्रश्नावर उदासीन दिसतोय. सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयीन कामकाजाला गती मिळणं काळाची गरज आहे. न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांची फी सुद्धा पोहोचली नाही. यावरून कळते की महाराष्ट्र या प्रश्नाविषयी किती गंभीर आहे. महाराष्ट्र आपणास विनंती आहे की आपण महाराष्ट्र सरकारची कान उघडणी करावी आणि कोर्टाच्या कामकाजात लक्ष घालण्यास सांगावे. तसेच बेळगावसह सीमा भागात मराठी माणसावर होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा. आपण हे कराल अशी आशा आहे, असे निवेदन युवा नेते शुभम शेळके, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य मनोहर हुंदरे, युवा समिती चिटणीस प्रवीण रेडकर, दक्षिण विभाग प्रमुख नारायण मुचंडीकर, किरण मोदगेकर यांच्या वतीने देण्यात आले. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की स्वच्छता मिशन अंतर्गत देशामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात आहे. मात्र गांधींच्या नावाचा दुरुपयोग करून निवडणुकीच्या काळामध्ये मते गोळा करायचे काम काही राजकीय पक्ष करत आहेत. महात्मा गांधींनी जो मार्ग दाखवला होता ते सर्व विसरून त्यांच्या नावाचा गैरफायदा घेतला जात असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आज देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली गेली. याच पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आदरांजली वाहिली. गांधी स्मारकाजवळ जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत विधानसौध येथील गांधी पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढली. यावेळी आयोजित पदयात्रेमध्ये अनेकांनी गांधी टोपी घालून सहभाग घेतला. यावेळी बोलताना डीसीएम डी.के. शिवकुमार म्हणाले की महात्मा गांधी 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या AICC अधिवेशनात सहभागी झाले होते. तिथून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा बिगुल वाजवला. यंदा अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण होत असून अधिवेशनाच्या शतक महोत्सवानिमित्त सरकार पुढील 1 वर्षासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवणार आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर ज्येष्ठांनी तरुण पिढीला समजून घेऊन आणि तरुण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत समन्वय साधत वाटचाल केली पाहिजे. तरच दुःखाला सामोरे न जाता आनंदाने जगता येईल. जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे माणसाला दुःखाचा सामना करावा लागतो. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वृद्धापकाळानुसार जीवनामध्ये बदल करणं काळाची गरज आहे, असे उद्गार कोल्हापूर येथील प्राध्यापक युवराज पाटील यांनी काढले. संजीवनी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उमंग 2024 या कार्यक्रमाचे मंगळवारी कोंडवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ, CEO मदन बामणे,
बर्ड्स संस्थेचे आर्यम पाटील, शिवाजी कागणेकर, करुणालय संस्थेच्या संस्थापिका अनिता रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते. शिरगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेवरील संपूर्ण पत्र्याचे छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शिरगाव येथील शाळा इमारत मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारतीला गळती सुरू होती. यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसून शिक्षण घेणे अवघड झाले होते. त्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून व देणगीदारांच्या देणगीतून सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या इमारतीवर लाखो रुपयांचे खर्च करून पत्र्याचे छत उभारण्यात आले होते. पण सोमवार दिनांक 30 रोजी सायंकाळी शिरगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडणे, घरावरील कौले, छत उडून जाणे असे प्रकार घडले. याचवेळी शाळेवर घालण्यात आलेले पत्र्याचे छत संपूर्णतः वाऱ्याने उडून इतरत्र पडले आहे. हेस्कॉमकडून शुक्रवारी दिनांक 4 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने बेळगाव तालुक्यात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे हेस्कॉमने कळवले आहे. उचगाव, बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, येळेबैल, बाकणूर, बेळगुंदी, बसुर्ते, बेक्किनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची या गावामध्ये दिवसभर वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.